मनोज जरांगे पाटील यांनी मोठा निर्णय घेतला आहे। ते ऑगस्ट 29 रोजी शांततेत मुंबईकडे जाणार असून आमरण उपोषण सुरू करणार आहेत। सरकारने आंदोलन दडपण्यासाठी नवा कायदा आणल्याचा त्यांनी गंभीर आरोप केला आहे। लोकशाही आणि कायद्याचा एकही नियम मोडणार नाही, असं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे। न्यायालयावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे, असंही ते म्हणाले। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील दुरावा सगळ्यांनाच माहीत आहे, मात्र यंदा गणेशोत्सवाच्या निमित्ताने ठाकरे बंधूंमध्ये जवळीक वाढण्याची शक्यता आहे। राज ठाकरे यांनी स्वतः फोन करून उद्धव ठाकरेंना गणपती दर्शनासाठी आमंत्रण दिलं आहे। हे निमंत्रण स्वीकारत उद्धव ठाकरे गणपती दर्शनासाठी राज ठाकरेंच्या घरी जाणार आहेत। शिवसेनेचे खासदार संजय राऊतही उद्धव ठाकरेंसोबत उपस्थित राहणार आहेत। गणेशोत्सव आणि मनोज जरांगे यांच्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली। या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांची गुप्त बैठक घेतल्याची माहिती समोर आली आहे। जरांगे यांच्या आंदोलनावर सार्वजनिक वक्तव्य करू नये, अशी ताकीद शिंदेंनी आपल्या मंत्र्यांना दिली। राज्य मंत्रिमंडळाची मोठी घोषणा, नागपूर गोंदिया द्रुतगती महामार्ग प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे। फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। आता 3 तासांचा प्रवास फक्त 1.25 तासात पूर्ण होणार आहे। महाराष्ट्रात सर्वत्र आनंद, उत्साह आणि भक्तिभावाचं वातावरण आहे। घराघरांत, सोसायट्यांमध्ये, मंडळांमध्ये गणरायाचं आगमन सुरू झालं आहे। गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी भक्तांनी जोरदार तयारी केली असून ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजी करत गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात गणेशमूर्तींचं आगमन होत आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।